बाबा पाय पडतो. अरे गडबडीत तुम्हाला सगळे अपडेट्स द्यायचे राहिले. आपल्या दुकानाच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी झाली. पूजेची निमंत्रणं सगळ्यांना गेली आहेत आणि ढोल पथक ऑलरेडी आलेलं आहे. त्यामुळे आपण एकदा तिकडे गेलो ना की लगेच कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी मॅनेज केल्या. स्वराज, तुझ्याकडे बघितलं ना की मला तरुणपणीचा मी आठवतो बघ. तुझ्या डोळ्यांमध्ये कामाबद्दलची तीच आग, ती जिद्द दिसते मला. मी तुला कधी बोललो नाही, पण बाहेर कुठे तुझ्याबद्दल बोलताना अभिमानाने ऊर भरून येतो माझं. गर्व वाटतो सांगताना की तू माझा मुलगा आहेस. स्वतःची ओळख तू स्वतः तयार करशील. असंच काम करत राहा बेटा. प्राऊड ऑफ यू बेटा. नक्की. मूर्खपणा केलायस तू हा. तुमच्या डोळ्यातून पाणी येऊ नये, तुम्हाला कसला त्रास होऊ नये म्हणून मी कष्ट करतो. तुम्ही मात्र माझ्या मनाला त्रास होईल असं वागायचं. दादा, अरे मला त्रास होत नाहीये. आणि तुला माहितीये ती गोंधळणारी आजी काय म्हणत होती? बोलत होती की तुमच्या दादाचं लग्न झाल्यावर बघा कसा तुम्हा बहिणींना सोडून बायकोच्याच पाठी जातोय. हसतोयस काय तू? मी पण बोलले तिला, मी बरं असं होऊ दे. माझा दादा मला नेहमी माझ्या बरोबरच हवाय. म्हणून तुझं नाव गोंदवलं परमनंट. आता तू कुठेही गेलास ना तरी माझ्या बरोबर असशील. हा असा प्रीतीताई मानला तुला. हा पण दादाने एक्सेप्ट केलंय की त्याच्या लाईफ मधलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट मी स्वतः आहे. त्यामुळे तसंही ही पैस मीच जिंकले ना. आणि आता ज्योतिताई काही बेस्ट गिफ्ट आणेल ना तरी पण बेस्ट तर मीच आहे ना. श्री गणेश दीक्षा भव्य दीक्षा चषक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. अरे काय चमत्कार. अरे यंदा मनावर घेऊन अभिजितरावांनी स्पर्धेत भाग घ्यायचा विचार सोडून दिला काय? अरे त्याची रिक्षा दिसत नाही कुठे इथं. अरुण अरुण कंटाळला असेल बिचारा. आता सलग 5 वर्ष हारल्यावर पुन्हा कशाला घेईल भाग परत. स्पर्धकांना शेवटचा पुकार देतो की त्यांनी आपली रिक्षा घेऊन लवकरात लवकर रोड रेसवरती यायचं आहे. एक रिक्षा दिसत नाहीये. आली 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 आली. स्पर्धकांना विनंती करतो की त्यांना ऑल द बेस्ट आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. आणि ही स्पर्धा सुरू होते. 1 2 3. शाणे, तुला या स्पर्धेत भाग घ्यायची परवानगीच नाहीये. तुझ्या भावाच्या नावावरती तू कसं काय भाग घेऊ शकतेस ग? भाऊ कुठे? बहिणीला पाठवलं स्वतःच्या ऐवजी. काय बायकांच्या माघारी लपतो तुझा भाऊ? त्यापेक्षा बांगड्या घाला बांगड्या भावाला. तुला काय वाटतं बांगड्या घालणारे हात कमजोर असतात?
हा बांगडी घालणारा हात कधीच कमजोर नसतो, लक्षात ठेव. आणि दुसरी गोष्ट, माझ्या दादाबद्दल एक जरी शब्द वाकडा बोललास तर जीभ हासडून हातात दे, लक्षात ठेवायचं. ए चुकून जरी तुझा हात माझ्या बहिणीला लागला असता ना, तो हात आज इथे जागेवर दिसला नसता. बांगड्या घालणाऱ्या हातांबद्दल बोलतोयस? अरे बांगड्या घालणारे हात जेव्हा घरात बसतात तेव्हा घर चालवतात, आणि घराबाहेर पडतात ना तेव्हा देश चालवू शकतात. आणि माझी बहीण ज्योती इथे येऊ शकते, या स्पर्धेत भागही घेऊ शकते, आणि तिने हे दाखवून दिलंय की ती स्पर्धा जिंकूही शकते, तुमच्या सारख्या सगळ्या पुरुषांना हरवून. दादाने जर या स्पर्धेत भाग घेतला असता तर तो जिंकलाच असता. पण काय आहे ना, आमचा दादा थोडासा आमच्या रिक्षेला घेऊन ना पॉझिटिव्ह आहे. तो घाबरतो की तिला काही झालं तर, काही डॅमेज झालं तर. मी तुझ्यासाठी ही स्पर्धा जिंकली आहे, म्हणून आज दादाच्या वाढदिवसाच्या दिवशी दादा हे छोटंसं गिफ्ट. तू दादा वर ये. दादा प्लीज वर ये, सांगते ना, प्लीज. संपत्ती, जमीन, जुमला यापेक्षा कष्ट, शिस्त, संस्कार गेले पाहिजेत पुढच्या पिढीत. आज त्याचीच मुहूर्त मी रोवतोय. दादा दीपला पण बोलवायला हवं होतं रे. प्रार्थनेलाच अपशकुन केलास. कसला अपशकुन? छान माहितीये, तू ज्याचं नाव घेतलंयस तो अपशकुनी आहे. जगातला कुठला बाप स्वतःच्या मुलाला अपशकुनी म्हणत असेल? तुझ्या डोक्यात त्याच्याबद्दल जो राग आहे तो जाणार आहे की नाही? दुसऱ्यांना मदत करणारा, त्यांच्या अडचणीत धावून जाणारा अपशकुनी. तो हे जे करतोय ना ते त्याचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नाहीये. त्याच्या आईने संस्कारच तसे केले त्याच्यावर. पण त्या सगळ्या चांगल्या संस्कारांना स्वतःच्या घाणेरड्या सवयींनी काळं फासतोय तो. कोणाच्याही चांगल्या कामांमध्ये विघ्न आणणाऱ्याला अपशकुनी नाही तर काय म्हणतात?